2.25 कोटी रुपये खर्च करून कुपवाडमधल्या ट्रिमिक्स रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले। मात्र रस्त्याच्या अडचणींचा विचार न करता काम रेटले जात असल्याने कुपवाड संघर्ष समिती आणि कुपवाड व्यापारी संघटनेने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला। महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन संघटनांचे पदाधिकारी यांनी निवेदन देऊन चर्चा केली। अतिक्रमण आणि रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे पोल न काढताच पुन्हा रस्त्याचे काम सुरू झाले। वीज मंडळ पोल काढण्याबाबत चालढकल करत आहे। मनपा अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत। अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती। अडथळा ठरणारे पोल काढून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र मनपा अधिकारी काम रेटत आहेत। अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनांचा पाठपुरावा केला जात नसल्याचे संघटनांच्या पदाधिकारी यांनी सांगितले। यावर अडसूळ यांनी रस्त्याच्या कामात येणारे अडथळे दूर करून चांगल्या पद्धतीने रस्त्याचे काम केले जाईल असे आश्वासन दिले। यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, उपाध्यक्ष बिरू आस्के, संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, समीर मुजावर, अमोल कदम, प्रवीण कोंकरे, विठ्ठल संकपाळ, राजेंद्र पवार, हनुमंत सरगर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। मला फोन करताना बरोबर आहे मला तुम्ही त्या गोष्टीसाठी जर काय मी जे काही सूचना दिल्या त्या त्या विभागाची जबाबदारी आहे बरोबर। आता कोल्ड शिफ्टिंग जबाबदारी कोणाची आहे त्याची ऑलरेडी कमिशनर लोडिंग घेत आहे त्याचं काम चालू आहे। सर आपण दिल्या तुम्ही सगळे त्यांनी काम केलं का तुम्ही शहानिशा करायला पाहिजे। काम रस्ता थांबवायचं काल कुंभार साहेबांना का होत नाही मुद्दे सांगा। जर का एखादी सूचना दिली असेल झाली नसेल संबंधित अधिकाऱ्याला विचारू आपण बरोबर।